गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मग चला आजच्या प्री मार्केट रिपोर्टला सुरुवात करूयात. मित्रांनो, सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात ग्लोबल क्यूज. तर मित्रांनो, US मार्केट सो अँड सो आहे, परंतु आज ते बंद राहणार आहे. त्यामुळे तसं काही ग्लोबल क्यूज इंडियन मार्केटवरती इम्पॅक्ट करतील असं काही नाही आहे. परंतु एक फॅक्टर आहे, तो म्हणजे तायवान. आज तायवानमध्ये इलेक्शनचे रिझल्ट्स येत आहेत आणि मोस्टली असं मानलं जातं आहे की जे चायनाच्या विरोधामध्ये आहेत तर ते तिथं निवडून येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे चायनीज मार्केट आज थोडंसं डाऊन आहे आणि तायवानचं मार्केट आज बंद राहणार आहे. ऑस्ट्रेलियन मार्केटसुद्धा थोडंसं सो अँड सो आहे. तर मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण US मार्केटमध्ये पाहिलं तर विप्रो मात्र खूप तेजीत आहे. विप्रो 18% अपसाईडला आहे US ADRमध्ये. आणि मग त्यामुळे आपल्याकडे सुद्धा विप्रो फार चांगली परफॉर्मन्स देऊ शकतो आणि विप्रोच नाही तर पूर्ण IT सेक्टरच आज चांगलं परफॉर्मन्स देऊ शकतं. आता राहिला प्रश्न HDFC बँकचा. तर HDFC बँक आणि रिलायन्स यांचे रिझल्ट या आठवड्यात येत आहेत. मंगळवारी HDFC बँकचा रिझल्ट आहे आणि शुक्रवारी रिलायन्सचा रिझल्ट आहे. आता जर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर रिलायन्स गेल्या काही दिवसांमध्ये फारच शूटअप झालेला आहे. त्यामुळे मे बी रिलायन्सचे रिझल्ट चांगले येऊ शकतात. आणि HDFC बँक थोडासा पडलेला आहे, एक 40-50 रुपये. त्यामुळे जर HDFC बँकचा रिझल्ट जर फार चांगला आला तर मग मात्र तुम्हाला बँक निफ्टीमध्ये एकदम अपसाईड येताना पाहायला मिळू शकते. आणि त्यामुळेच निफ्टीने जेव्हा ऑल टाईम हाय लावलेला आहे त्याच वेळेस बँक निफ्टी मात्र आपल्याला स्लाइटली डाऊन पाहायला मिळते. तर मग अशा पद्धतीनं मार्केट आहे. आणि जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने पाहिलं तर मार्केटला वरती जाण्यासाठी सुद्धा फार काही चान्स नाही आहे आणि खाली येण्यासाठी सुद्धा फार काही चान्स नाही. आज गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट 70 ते 80 पॉईंट गॅप अप ओपन होईल. परंतु जेव्हा जेव्हा मार्केट गॅप अप ओपन होतं ऑल टाईम हायला तेव्हा तिथे प्रॉफिट बुकिंग येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. आता आपण पाहू शकतो की मार्केट 22,000ला मे बी टच करेल, परंतु तिथे सस्टेन होईल की नाही ते फार पाहणं गरजेचं आहे. आणि तिथे जर प्रॉफिट बुकिंग आले तर एक 200-300 पॉईंटचं प्रॉफिट बुकिंग यायला हवं आणि त्यानंतर मार्केट कन्सॉलिडेशन फेजमध्ये जाऊ शकतं. आणि त्यानंतर एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट आणि एक चांगला स्ट्रॉंग रेजिस्टन्स मार्केट बनवेल आणि मग हळूहळू काही दिवस तिथे ट्रेड केल्यानंतर ते रेजिस्टन्स ब्रेक करून वरती जाण्याचा पुन्हा प्रयत्न करेल. तर मग अशा पद्धतीनं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं हे मात्र आता लक्षामध्ये ठेवा आणि त्या हिशोबानंच तुम्ही तुमचे ट्रेड्स प्लॅन करा. अशा पद्धतीनं मार्केट राहणार आहे. आय होप तुम्हाला ही माहिती ट्रेडिंग करताना इन्व्हेस्टमेंट करताना नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.